हॅलो फ्रेंड्स, आपल्याला चॅट जीपीटी तर माहीत आहेच. चॅट जीपीटीचा आपण कसा वापर करू शकतो हे आपण आज बघूया. तर आज आपण एक उदाहरण म्हणून प्रोग्राम क्रिएट करूया. 2 नंबरची आपल्याला ॲडिशन म्हणजेच बेरीज करायची आणि ती सी प्रोग्रामिंगमध्ये, सी लँग्वेजमध्ये करायची. तर आपण त्यासाठी चॅट जीपीटीचा कसा वापर करता येईल हे बघूया. तुम्हाला इथं हा मेसेज बार दिसतोय, तिथं आपण प्रॉम्प्ट देऊया. एक कमांड आपण दिली आहे, आता ती आपण सेंड करूया. तर ती कमांड जाताच आपल्याला दिसू शकेल की चॅट जीपीटीने 2 नंबरच्या ॲडिशनचा एक प्रोग्राम बनवला, तसंच त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. आता आपण असं बघूया की आपल्याला वजाबाकीचा प्रोग्राम आपण क्रिएट केला आहे आणि तो आपल्याला चॅट जीपीटीकडून चेक करून घ्यायचा आहे. तर जनरली आपण जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये म्हणजे किंवा एडिटरमध्ये प्रोग्राम लिहितो तेव्हा आपण डिबग करत असतो. डिबगरमधून चेक करतो. डिबगर आपल्याला एरर सांगतं, पण ते एक्सप्लेन करत नाही. चॅट जीपीटी आपल्याला त्या एरर सुद्धा एक्सप्लेन करतं आणि त्याचा आन्सर पण देतं. ते कसं आपण बघूया. मी एका नंबरमधून दुसरा नंबर वजा करण्यासाठीचा प्रोग्राम लिहिला आहे, म्हणजेच वजाबाकीचा प्रोग्राम लिहिला आहे. आता आपण चॅट जीपीटीला फीड करूया. मेसेज बारमध्ये मी तो प्रोग्राम लिहिला आहे. आता त्याच्या खाली कमांड देतो. चॅट जीपीटीने तो प्रोग्राम रीड केलाय आणि त्याने आपल्याला एरर्स दाखवल्या आणि त्यानंतर तो प्रोग्राम बरोबर करून सुद्धा सांगितलेला आहे. त्याने आपल्याला एक्सप्लेनेशन पण केलंय करेक्शनचं.